उदय साहब आप ही बताओ, खराच्या ऐवजी अब्दुल सलीम सुलेमान असते तर भाजपने महाराष्ट्राला आग लावली असती असं म्हणत असताना तुमच्या साहेबाच्या बुडाखाली अशी कोणती आग लागली होती तेव्हा, जेव्हा त्या बाबा हैदराबादीला बोलावला होता तुम्ही आग विझवायला? कर्जतच्या फार्म हाऊसवर कसला तांत्रिक विधी केला होता? हे जे प्रश्न रामदास भाईंनी विचारलेले आहेत त्याची उत्तरं अद्याप का नाही दिलीत मग तुम्ही? काल रविवार होता, तसा सुट्टीचा दिवस, पण याच दिवशी लोकांची सुट्टी खराब करायला येतात आपले रोखठोक संपादक संजय राजाराम राऊत. काल तर त्यांनी कहरच केलाय. सामन्यात नेहमीच रोखठोक या सदराखाली ते जी काही मुक्ताफळं उधळतात त्या मुक्ताफळांमधली कालची जरा अधिकच खोचक आणि बोचक होती. आता हे एखाद्याला बोचणं, खोचक असलेलं खोचणं, हे निर्माण कुठून होतं, याचा उगमस्थान कुठून असतं, तर त्याच्यामागे काहीतरी घडलेलं असतं. एक उदाहरण देतो. समजा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आहोत तुम्ही, समोर लोक आहेत बरीचशी, आणि नेमकी त्याच दिवशी चुकून एक साईज कमी असणारी अंडरवेअर घातलेली असताना नको त्या ठिकाणी खा झाली, तर माणूस कसा कातावतो, म्हणजे असा ते वेगळंच असतं. तर त्याच शब्दांमधून व्यक्त होणं कसं असतं, तर या स्तंभलेखाचा हा इंट्रो होता. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात भोंदूगिरी व बाबागिरी यांचं उदंड पीक आलंय. अध्यात्मवादी बुवा महाराजांच्या टोळ्या बनवून त्यांना भाजपच्या प्रचारात उघडपणे जुंपलं जातं. त्यामुळे खरे हिंदुत्व लयास गेले. कॅप्टन खराच्या जागी एखादा सलीम अब्दुल सुलेमान असता तर भाजपने महाराष्ट्राला आग लावायला मागे पुढे पाहिले नसते. हा जो काही इंट्रो होता या 4-5 ओळींमधल्या, अध्यात्मवादी बुवा महाराजांच्या टोळ्या बनवून त्यांना भाजपच्या प्रचारात उघडपणे जुंपलं जातं आणि त्यामुळे खरे हिंदुत्व लयास गेले आहे, या एका वाक्यात हे एक साईज छोटी अंडरवेअरवालं वाक्य आणि त्यातलं जे चावणं असतं ना, आणि ते चावायला लागलं, खाज यायला लागली, कातावणं असतं, ते सामावलेलं आहे. विधानसभेला मावा आघाडीनं एका बाजूला सज्जाद नोमानीसारखा मौलवी प्रचारात उतरवला होता. उभाटा उमेदवारांच्या प्रचारात तर बॉम्बस्फोटातला एक आरोपी होता. पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात होते. मशिदीमधून जुम्म्याच्या नमाजानंतर फतवे निघत होते की मुसलमानांनी एकवटून काँग्रेससोबतच्या मावा आघाडीला मतदान करा, अपने प्यारे उदय साहब कोही वोट करो. आता मला सांगा, त्या बाजूने धार्मिक ध्रुवीकरण सरसकट होत असताना व हिंदूंनी हिंदुत्व रक्षणासाठी जे कोणी उभे आहेत त्याच्या उमेदवाराला एक गठ्ठा मतदान करा असं कोणी प्रवचनातून, भजनातून जर सांगितलं आणि असं सांगायला हवं असं हिंदूंना वाटलं आणि राऊत म्हणतात तसे हा भाजपचा प्रचार झाला, तर बिघडलं कुठे? तुम्ही काय करत होतात? तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर डीला. तर हा कुठला न्याय? आता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा, आणि हा खरात बाबा जो आहे त्याच्या आडनावानं खरात आहे, हिंदू आहे म्हणून भाजप गप्प आहे, हा राऊतांचा दावा. कॅप्टन खराच्या जागी कोणी सलीम अब्दुल सुलेमान वगैरे कोणी असता तर भाजपने महाराष्ट्राला आग लावायला मागे पुढे पाहिलं नसतं. हे जे काही बोलतायत राऊत, खरात हिंदू असूनही त्याला अटक करणारं सरकार हे हिंदुत्ववादी भाजपचंच आहे, हे विसरले की काय? भाजपचेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनीच पद्धतशीरपणे खराची कोंडी करून त्याला भारताबाहेर पळून जायची संधी न देता लुकआउट नोटीस काढून अटक करवली. महिनाभर तो जाम झाला होता, तो काहीही करून सुटणार नाही याची व्यवस्थाही झाली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन बाबाचे असंख्य हिंदू भक्त असतील, भक्तिनी तर अमाप असतील, पण यातला एकही हिंदू किंवा एकही हिंदुत्ववादी संघटना खराच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेली पाहिली आहे का कोणी? नाही ना. कारण हिंदू समाज हा विज्ञाननिष्ठ तर आहेच, पण त्याला सामाजिक जाण आहे. खरात बाबा भोंदू निघाला, ही जी प्रवृत्ती आहे ती लबाड प्रवृत्ती आहे. या बाबाच्या टेबल टेनिस खेळतानाच्या शेकड्यानं क्लिप्स बाजारात आल्या, तरी त्याला पाठीशी घालणारे आम्ही हिंदू नाहीच नाही, मुळीच नाही. पण संपादक महोदय, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की पुरोगामित्वाच्या बाता मारणारे, शेंडी जानव्याला खुंटीवर टांगणारे आणि एक नवीनच हिंदुत्व मानणारे नव हिंदुत्ववादी उद्धवजी ठाकरे या मुसलमान बाबा बुवांसोबत नेमकं काय करतायत? हा दाढीवाला बाबा बंगाली मातोश्रीवर उद्धवजींचा सत्कार कसला करतोय, कशासाठी करतोय? हा पांढऱ्या वेशातला खुरट्या दाढीतला मौलवी उदय साहब के बाजू में क्या कर रहा है, शेजारी का उभा आहे? मित्रो, दिशा सालियन प्रकरण ज्यावेळेस अतिशय
तापलेलं होतं. नारायण राणे साहेबांनी त्यांच्याकडच्या दिशाच्या खऱ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत आणि आदित्यच्या मोबाईल टॉवर लोकेशन्सपासून त्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयची जी साक्ष आहे ही जेव्हा उभी केली होती, तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर 3 दिवस एक मुसलमान तांत्रिक जो म्हणे हैदराबादहून आला होता, तो कसली पूजा करत होता? अर्थात हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न विचारला होता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी. मातोश्री निवासस्थानी ज्या भिंतीवर महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे, त्या फोटोकडे आणि प्रबोधनकारांच्या पुरोगामी विचारांकडे पाठ करून तुमच्या पक्षप्रमुखांना हे झाडफूक करणारे, छाछू करणारे दाढीवाले मुल्ले चालतात कसे? आणि का? हैदराबादवाल्या बाबाकडून खरोखरच कुठली अघोरी पूजा वगैरे करून घेतली होती का तुम्ही? घेतली असेल तर ती कशी चालली? कारण त्या पूजेचा असर बघा. दिशा सालीन मॅटर एकदम सायलेंट झाले, शांत झाले. कुठे आवाज आहे का सुशांत सिंग दिशा सालींच्या मॅटरबद्दल? संजय राऊत खरात बाबा हिंदू असल्याचं कारण पुढे करून मनगडंत कहाण्या रचून त्यात राजकारण आणत असतील आणि भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाच्या नावाखाली अशा भोंदू बाबांना मोठं करतोय हे नरेटिव्ह सेट करत असतील, त्यांनी आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनी आधी या फोटोबाबतचं स्पष्टीकरण द्यायला हवं. कोण आहे ते बाबा बुवा? उदय साहेब आप ही बताओ. खरातच्या ऐवजी अब्दुल सलीम सुलेमान असते तर भाजपने महाराष्ट्राला आग लावली असती असं म्हणत असताना तुमच्या साहेबाच्या बुडाखाली अशी कोणती आग लागली होती जेव्हा त्या बाबा हैदराबादीला बोलावला होता तुम्ही आग विझवायला? कर्जतच्या फार्म हाऊसवर कसला तांत्रिक विधी केला होता? हे जे प्रश्न रामदास भाईंनी विचारलेले आहेत त्याची उत्तरं अद्याप का नाही दिलीत मग तुम्ही? राऊतसाहेब, पुढच्या रविवारी रोकठोकमधून याची उत्तरं महाराष्ट्राला द्याल का तुम्ही? की फक्त आगी ज्या आहेत त्या भाजपच लावतो हे एवढंच बोला असं कोणी सांगितलं तुम्हाला? मित्रो, महाराष्ट्रात काही झालं तर त्यामागे शरद पवारांचा हात असायचा एकेकाळी. आता काही झालं, काही घडलं, म्हणजे शेजाऱ्याच्या घरात पोरही झालं तरी त्यात भाजपचाच हात होता असं बोललं जायला लागले. राऊतही तेच करतायत. खरात बाबा हा नीच नालायकच होता. आम्ही हिंदू त्याचं अजिबात समर्थन करत नाही आणि भाजपचा कुठलाच कार्यकर्ता, प्रवक्ता तर सोडून द्या, साधा कार्यकर्ताही या खरातबद्दल सहानुभूतीनं बोललेला नाहीये. मग आग कोण लावतंय याचं उत्तर तुम्हीच शोधा आणि सापडलंच तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.